नमस्ते मित्रांनो. तर आज मी तुमच्यासमोर एक नवीन कविता घेऊन येत आहे जिचं शीर्षक आहे बाप. ही कविता अशा वडिलांसाठी आहे की जे पुरुषप्रधान संस्कृतीशी बिलॉंग करतात आणि घरामध्ये त्यांचा खूप दरारा असतो. आणि या कवितेमधून मला हे सांगायचं आहे की बऱ्याचदा आपण बघतो की वडिलांचा खूप धाक असतो आणि त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या हट्टामुळे किंवा त्यांचं जर आपण काही ऐकलं नाही तर त्यांना एक प्रकारचा जो राग येतो किंवा त्यांचा इगो हर्ट होतो किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांचं जर ऐकलं नाही तर मग ते आपल्याशी बोलत नाहीत. तर ही कविता अशा वडिलांसाठी आहे की ज्या ठिकाणी त्यांची मुलीबद्दलची जी भावना आहे किंवा मुलीबद्दलचे जे विचार आहेत ते असे डॉमिनेटिंग नेचरचे आहेत. तर त्याला अनुसरून ही मी एक कविता केलेली आहे. तर आपण ती कविता ऐकूया आता. कुणासाठी आधार, कुणासाठी धाक, कुणासाठी आधार, कुणासाठी धाक, कुणासाठी काळीज आणि कुणासाठी प्राण. आई जितकी जवळ असते तितकाच बाप दूर, आई जितकी जवळ असते तितकाच बाप दूर. कुटुंबाच्या भरणपोषणापायी मणी असते काहूर. माझ्या बापाने पैसा पुरवला, माझ्या बापाने पैसा पुरवला, पण कधी वेळ नाही दिला. माझ्या बापाने पैसा पुरवला पण कधी वेळ नाही दिला. लहान बाळासारखा अबोला हट्ट नाही सोडला, लहान बाळासारखा अबोला हट्ट नाही सोडला. चुका होतात प्रत्येकाच्याच हातून, चुका होतात प्रत्येकाच्याच हातून, पण त्या दुरुस्त करताही येतात. चुका होतात प्रत्येकाच्याच हातून पण त्या दुरुस्त करताही येतात. चुकांना सुधारून नाती पुन्हा फुलवता येतात. मुली हे परक्याचं धन, रीतिरिवाज तुम्ही समजता. मुली हे परक्याचं धन, रीतिरिवाज तुम्ही समजता. मुलाने नाही विचारलं तेव्हा मुलीच तर माया लावतात. असं म्हणतात जोपर्यंत बाप असतो तोपर्यंतच माहेर आहे. असं म्हणतात जोपर्यंत बाप असतो तोपर्यंतच माहेर आहे. तो नसल्यावर त्याची उणीव कायम राहणार आहे, तो नसल्यावर त्याची उणीव कायम राहणार आहे. तर पहा, आपण काही न्यूज बघतोय सध्या. एका मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी मुलीचा मृत्यू केला. मला इथे असं म्हणायचं आहे की तुम्ही मुलीला तिच्यावरती अन्याय करू नका. तिला तुम्ही सुख द्या, तिला तुम्ही मुलासारखं वाढवा, तिला तिच्यावर कुठल्याही प्रकारचा तुम्ही धाक जास्त लावू नका. आणि मुलांकडून काही चुका झाल्या तर त्या चुका तुम्ही त्यांना समजावून सांगा, त्या इम्प्रूव्ह करता येतात. पण त्यासाठी आपण तेवढे मॅच्युअरली वागलं पाहिजे, तरच आपण मुलांसाठी एक आधार बनू शकतो. तर ही कविता ही आहे अशा वडिलांसाठी की ज्यांच्यामुळे आजकाल मुलीसुद्धा खूप धाकात राहतात किंवा त्यांच्याकडनं काही चुका झाल्यात तर त्यांना आयुष्यभर ते माफ करत नाहीत. तर असं व्हायला नको. शेवटी मुलांनी टाकून दिल्यावर किंवा मुलांनी घरातून हाकलून दिल्यावर किंवा मुलांनी माया नाही लावल्यावर शेवटी मुलीच त्यांना माया लावणार आहेत ना. त्यामुळे तुम्ही तिला एकदम मुलासारखंच वाढवा आणि तिच्यावर अन्याय करू नका. तिला समजून घ्या, तिला प्रेम द्या. ही या कवितेतून एक विनंती आहे. आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.